बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र या रिमझिम पावसातच पुण्यामध्ये झाड कोसळलेलं आहे. यामध्ये एक लहान मुलगी थोडक्यात बचावलेली आहे. रस्ता ओलांडताना हे झाड अचानक कोसळलं. झाड कोसळल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकातील ही घटना आहे. लहान मुलगी यावेळेस रस्ता ओलांडत होती. थोडक्यात ती बचावली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आदित्य भवर आपल्यासोबत जोडलेले आहेत. आदित्य. नक्कीच 2 दिवसापासून पुण्यात संततधार सुरू आहे. या संततधारामध्ये आज दुपारी सिलाई वर्ल्ड चौकातलं म्हणजे मुख्य चौकातलं झाड कोसळलं आणि एका विद्यार्थीवरती आणि एका रिक्षावरती ते झाड पडलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर हा मुख्य चौक आहे जो स्वारगेटला आणि शिवाजीनगरला जोडत असतो. त्यामुळे या चौकामध्ये मोठी रहदारी असते. थोडक्यात बचावली गेलेली आहे विद्यार्थी. पाहायला गेलं तर सिग्नल काही वेळापूर्वी सुटला होता, त्यामुळे तिथली सगळी वाहतूक जी थांबली होती ती निघून गेली होती आणि हे झाड त्यानंतर तिच्यावर कोसळलेलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये किंवा कोणी दगावलं गेलेलं नाहीये. पण ही घटना गंभीर होती. त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी असते आणि वाहतूक कोंडी जर वेळेवरती सुटली नसती तर तिथे मोठी दुर्घटना देखील घडली असती. पाहायला गेलं तर पुढच्या 7 दिवस असा संततधार पाऊस असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पूर्व खबरदाऱ्या पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या गेलेल्या आहेत. परंतु झाड कोसळण्याची घटना ही दुसरी का तिसरी घटना पुण्यामध्ये आहे. यापूर्वी शिवाजीनगर, त्यानंतर फातिमा नगर आणि आता सिलाई वर्ल्ड चौकात देखील ही घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते. जगदीश. आदित्य, तुम्ही असेच जोडलेले राहा.